तहसील दादा, तुम्ही आज दादांना भेटायला आला. दादा म्हाडाचं प्रमुख पुण्याचं काम पाहतायत. दादांना काय सदिच्छा? नक्कीच खरं तर दादांचे आणि शेरकर परिवाराचे म्हणजे आढळराव परिवाराचे आणि शेरकर परिवाराचे 3 पिढ्याचे संबंध आहेत. दादा म्हाडाचे अध्यक्ष झाले दादांच्या हातून. खरं तर सातत्याने बघितलं तर मी 15 वर्षापासून मी जेव्हापासून कारखान्याचा अध्यक्ष झालो तेव्हापासून एक वडीलकीच्या नात्याने दादा मला सातत्याने आदर देत आले, सल्ला देत आले आणि त्यांचा आशीर्वाद कायम राहिला. तर त्यावेळेलापासून पाहतो गोरगरिबांची अतिशय प्रामाणिकपणे दादा सेवा करतात. म्हाडाचे अध्यक्ष झाले म्हणून त्यांना मी शुभेच्छा तर देतोच आणि त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा व्हावी अशी शुभेच्छा देतो. दादा, सत्यशील दादा तुमच्या मुलासारखे आहेत. विघ्नरची निवडणूक आहे, तुमच्या काय शुभेच्छा? खरं म्हणजे विघ्नर सहकारी साखर कारखाना उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचवण्याचं काम ह्या कारखान्यानं सुरुवातीपासून स्थापनेपासून केलेलं आहे. शेठ बाबा असतील, सोपान शेठ असतील, सत्यशील असेल, या तिसऱ्या पिढीनं चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवलेला शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला आहे आणि आम्ही कधीही त्या कारखान्याच्या विकासामध्ये राजकारण आणलेलं नाही आणि ह्यापुढेही आणणार नाही. कारखाना चांगला चालला आहे, नेतृत्व चांगलं आहे, शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीनं सेवा ह्या कारखान्याच्या माध्यमातून होत आहे आणि ह्यापुढेही या कारखान्याच्या विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार.